हा कोण करताय याचं नावही या ठिकाणी आलं पाहिजे। कोणी करताय, काय करताय, कशामुळे करताय, उद्देश काय आहे, ही सर्व माहिती आम्हाला निवेदनातून प्राप्त झाली पाहिजे किंवा मंत्र्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे, अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते वडट्टीवार साहेबांनी आंतरवाली सराटी या गावावरती ड्रोननं काही सर्वेक्षण केलं जाते अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। या बाबतीतला सविस्तर अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाकडनं या ठिकाणी प्राप्त करून घेतला जाईल आणि अशा पद्धतीचं कोण करतंय याच्या पाठीमागे नेमकं कोणाचा काय उद्देश आहे हा स्थानिक जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं अहवाल प्राप्त करून त्याची सविस्तर माहिती सभागृहाला दिली जाईल। नंबर 1 आणि सन्माननीय श्री मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाच्यासाठी आंदोलन करतायत त्यांना 24 तास हत्यारी संरक्षण पोलिसांचं या अगोदरच दिलेलं आहे। तथापि सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक जालना यांच्याशी चर्चा करून जर त्या ठिकाणी अधिकचं संरक्षण देण्याची आवश्यकता असेल तर पोलिसांचा अहवाल जो काही या ठिकाणी प्राप्त होईल त्यानुसार उचित कार्यवाही केली जाईल। महोदय, मी एक सूचना दिलेली आहे। या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये शासनानं माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केलेली आहे। महिलांना मदत दिली पाहिजे त्याबद्दल कोणाचं दुमत नाही, पण अध्यक्ष महोदय या योजनेमध्ये नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे। त्यामुळं त्या केंद्रामध्ये नोंदणी केंद्रामध्ये प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। तिथे स्टॅम्पीड सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। महिलांना उन्हामध्ये उभं राहून भोळ येते, तिथे काही अपप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी चाललेली आहे, एकादशी 17 तारखेला आहे। आता आपल्याला माहिती आहे की 10 लाख वारकरी या वारीमध्ये भाग घेतात, त्यातल्या निम्म्या महिला असतात। मग त्यांनी आता की वारी सोडून परत जायचं का 15 तारखेला अर्ज भरण्याकरता? त्यामुळं मला वाटतं की ही अंतिम तारीख आहे ती योग्य नाही आहे। ही योजना ओपन एंडेड पाहिजे, प्रत्येक महिलेचा अधिकार आपण दिला पाहिजे। ज्याप्रमाणे दिल्लीच्या UPA सरकारनं अधिकारावर आधारित आम्ही कायदे केले होते तसा कायदा केला पाहिजे। ही योजना फक्त निवडणुकीपुरता आणण्याची पुन्हा बंद करायची योग्य नाही आहे। आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये 21 वर्षाच्या वरील अविवाहित महिलांना घेतलेलं नाही, त्यांना वगळलेलं आहे। त्यांचा काय दोष आहे? एखाद्या भगिनीचं जर लग्न झालं नसेल किंवा ती करणार नसेल तर तिला ही मदत मिळणार नाही। आणि त्याचबरोबर 60 वर्षाच्या वरच्या महिलांना त्यांना कोणी सांभाळणार नाही त्यांनाही या योजनेतून वगळणं चुकीचं आहे। त्याचबरोबर मला वाटतं अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की 15 तारीख अंतिम तारीख आहे ही काढून टाकावी, कुठलीही तारीख त्यामध्ये नसली पाहिजे। हा अधिकार आपण देणार असाल तर मग कधी करायचा हा त्या महिलांचा विषय। आज नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे। एका महिलेला उत्पन्नाचा दाखला काढायला 700 800 रुपये मागितले जातात। 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरचा तुटवडा झालेला आहे। अनेक त्रुटी आहेत। तर माझी शासनाला आपल्यामार्फत विनंती आहे की 15 जुलैची अंतिम तारीख पूर्णपणे काढून टाकावी, कुठलीही अंतिम तारीख असता कामा नये। आणि निवडणुकीपुरता ही योजना आणलेली आहे, पुन्हा पुन्हा बंद केली जाईल हा जो आदेश आहे त्याप्रमाणे पण कायदा आणला पाहिजे, माझी मागणी आहे। माननीय अध्यक्ष महोदय, एक मिनिट। माननीय माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ सदस्य सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आज या ठिकाणी माझी बहीण लाडकी योजनेचा या ठिकाणी उल्लेख केला। बाबा, आपल्याला नम्रपणाने मी सांगेन आपल्याबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे। निवडणुकीपुरती योजना आणली आणि पुन्हा निवडणुकीनंतर बंद करणार, परत एकदा फॉल्स नरेटिव्ह असं नाही आहे बाबा। योजना करताना शासनाने सभागृहामध्ये जाहीर केली आणि त्याला काही कालमर्यादा नाही दिलेली की 6 महिन्यासाठी आहे, वर्षासाठी आहे। ही योजना कायम चालू राहणार आहे। त्यामुळे या योजनेला असा कृपया गैरसमज होऊ नये की ही योजना निवडणुकीपुरती आणली आणि पुन्हा बंद होणार आहे। काही बाबी आहेत की ज्या बाबतीत आपण तारखेचा उल्लेख केला, गर्दी होती त्याचा उल्लेख केला, 61 ते 65 मधली जी गॅप आहे वयाची सिनियर सिटीजन पर्यंत जाईपर्यंत, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबंधित विभागाच्या मंत्री श्रीमती तटकरेताई यांच्याबरोबर काल चर्चा झालेली आहे। याच्यात अधिक सुसूत्रपणा आणण्याच्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे यात योग्य निर्णय घेतला जाईल। परंतु कुठेही महिलांची गैरसोय होणार नाही,
महिलांना या योजनेचा लाभ मिळवताना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता सरकार घेईल. अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मेरा आपसे एक रिक्वेस्ट है कि मेरे पैर में एक 4 फ्रैक्चर हो गया है, प्लास्टर बांध गए हैं, तो अध्यक्ष से बात करके अगर कोई मैं भाषण करता हूं तो मुझको बैठ के भाषण करने की परवानगी मिलनी चाहिए. दूसरा अध्यक्ष महोदय, इस असेंबली के अंदर अगर कोई आदमी का हाथ पैर टूट जाता तो आने के लिए एक साधा व्हील चेयर तक नहीं है. मेरी आपके माध्यम से तर मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळावरची ड्रोनची टेहळणी आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या संदर्भात सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.